ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्यासाठी म्हणजेच शेअर बाजार गुंतवणुकीतून आपल्या गुंतवणुकीचे नफ्यात रूपांतरण होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असते ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत आणि 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात. काही कंपन्या गुंतवणुकीसाठी योग्य असतात, काही अयोग्य असतात व काही उत्तम असतात. परंतु मित्रांनो, कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हे पाहण्यासाठी प्रॉपरली त्या कंपनीचा अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे व का आहे असा निष्कर्ष असतो. म्हणजे थोडक्यात काय, तर त्या कंपनीचा आपल्या चॅनलवरील अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर आत्ता ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य, अयोग्य की उत्तम आहे असा एक आत्मविश्वास आपल्या बंधू भगिनींना प्राप्त होतो. तर मित्रांनो, आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेली सुमारे 5वे नंबरची कंपनी असलेली ICICI बँक ह्या कंपनीच्या अभ्यासाचा आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका, शेवटपर्यंत पहा व निष्कर्ष ऐका. ती कंपनी सध्या योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष म्हणजे संपूर्ण व्हिडिओ पहा. तर मित्रांनो, आता कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6 मुद्दे पाहणे गरजेचे असते. परंतु त्या 6 मुद्द्यांच्या आधीही एक सर्वात कॉमन मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती. मित्रांनो, एकूण मार्केटची स्थिती म्हणजे काय, तर निफ्टी निर्देशांक. मित्रांनो, आपण अभ्यासक्रमात पाहिलेलं आहे निफ्टी निर्देशांक म्हणजे काय, तर आपल्या शेअर बाजारातील म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंजमधील सर्व कंपन्यातून टॉप 50 कंपन्या निवडून म्हणजे विविध क्षेत्रातल्या टॉप 50 कंपन्या निवडून त्या कंपन्यांचा एक निर्देशांक काढला जातो. तर त्याला निफ्टी निर्देशांक असे म्हणतात. तर मित्रांनो, निफ्टी निर्देशांक जर आज बघितला तर आज दिनांक आहे 21 जानेवारी 2026 आणि आज आपला निफ्टी निर्देशांक 25,157 अंक ह्या अंकाला बंद झालेला आहे. परंतु मित्रांनो, निफ्टी निर्देशांकाचा 52वे हाय अंक जर बघितला तर तो होता 26,373. म्हणजे थोडक्यात काय, तर निफ्टी निर्देशांक आज 25,157 अंकावर बंद झालेला आहे. म्हणजे 26,373 हा हाय होता व त्या हायपासून आज आपला निफ्टी निर्देशांक सुमारे 1,216 अंक खाली आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर निफ्टी निर्देशांक आज 52वे हायपासून सुमारे 4.61% खाली आहे. म्हणजेच काय, तर एकूण मार्केटमध्ये सध्या एकूण मार्केट आत्ता 52वे हायपासून 4.61% खाली आहे. म्हणजे अंदाजे सरासरी म्हणजे एकूण मार्केटचा अंदाज येण्यासाठी निर्देशांक असतो. तर मित्रांनो, थोडक्यात आत्ता मंदीचे वातावरण असून 4.61% आपला निर्देशांक खाली आलेला आहे. तर मित्रांनो, आता आपण ICICI बँक ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहणार आहोत. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर मित्रांनो, आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे ICICI बँक आणि ICICI बँक ही कंपनी मित्रांनो प्रायव्हेट बँक सेक्टर
ह्या सेक्टरमधील आहे. मित्रांनो, ICICI बँक ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक, ॲक्सिस बँक, IDBI बँक, AO स्मॉल फायनान्स, इंडसिंड बँक, IDFC फर्स्ट बँक, फेडरल बँक, येस बँक, करूर वैश्य बँक. मित्रांनो, ह्या सर्व कंपन्या ICICI बँक ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तर मित्रांनो, ह्या स्पर्धक कंपन्यांपैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. तर मित्रांनो, ऑलरेडी आपण ह्या स्पर्धक कंपन्यांपैकी HDFC बँक ह्या कंपनीचा ऑलरेडी आपण 2026ला व्हिडिओ बनवलेला आहे आणि 2025ला यातील बऱ्यापैकी सर्व बँकांचे म्हणजे ह्या कंपन्यांचे आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. परंतु 2026ला आत्तापर्यंत फक्त HDFC बँक ह्या कंपनीचा व्हिडिओ बनवलेला आहे. तर तो तुम्ही अजून पाहिला नसेल तर पहा, ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय मित्रांनो, तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 21 जानेवारी 2026 आणि आज मित्रांनो ICICI बँक ह्या कंपनीचा एक शेअर्स 1349 रुपये ह्या किमतीला क्लोज झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय व 52वी लो किंमत. मित्रांनो, 52वी हाय 52वी लो म्हणजे काय, तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची 52वी म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो 52वी हाय व 13 महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो 52वी लो. तर मित्रांनो, ICICI बँक ह्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय किंमत आहे 1500 व 52वी लो किंमत होती 1180 रुपये आणि आज तो शेअर्स 1349 रुपये ह्या किमतीला क्लोज झालेला आहे. मित्रांनो, ICICI बँक ह्या कंपनीच्या किमतीच्या बाबतीत अशीच 2 वर्ष मागे गेल्यास ICICI बँक ह्या कंपनीचा एक शेअर्स 2 वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास 985 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, असेच 5 वर्ष मागे गेल्यात 5 वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास तो 512 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागे गेल्यास 10 वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास ICICI बँक ह्या कंपनीचा एक शेअर्स 1349 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅप. मार्केट कॅपिटल म्हणजे काय, तर मित्रांनो बाजार भांडवल म्हणजे काय, तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे म्हणजे त्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. मित्रांनो, ICICI बँक ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 9,64,816 करोड रुपये. आणि मित्रांनो, मार्केट कॅपिटलनुसार ह्या कंपनी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील सुमारे 5 नंबरची कंपनी आहे आणि ही लार्ज कॅप कंपनी ह्या श्रेणीतील आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे. मित्रांनो, हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असतो. मित्रांनो, ICICI बँक ह्या कंपनीला 2025 साली 54,449 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. 2024 साली 45,027 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली 34,483 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2022 साली 25,803 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2021 साली 20,377 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. तसेच मित्रांनो, हे आपण आत्ता वार्षिक नेट प्रॉफिट पाहिला. परंतु मित्रांनो, डिसेंबर 2025 ते
सप्टेंबर 2025 ते डिसेंबर 2025 ह्या क्वार्टरमध्ये म्हणजेच ह्या तिमाहीमध्ये ह्या कंपनीला 13,411 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. म्हणजे वार्षिक नफासुद्धा सतत वाढलेला आहे. आणि क्वार्टरली जरी बघितलं म्हणजे 3-3 महिन्याचे नेट प्रॉफिट जरी बघितले तरी त्यातसुद्धा वाढ दिसत आहे. म्हणजे नफा हे कंपनीला सतत नफा होतो. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, ते म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते सध्या कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे सध्या कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, ICICI बँक ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे सध्या गुंतवणूकदार घटक आहेत DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. तर ह्यामध्ये कोण कोण येतं, ह्यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो. आणि त्यांचा हिस्सा ICICI बँक ह्या कंपनीत सुमारे 38.28% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत FII म्हणजे फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था. त्यांचा हिस्सा ICICI बँक ह्या कंपनीत 35.68% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत सामान्य पब्लिक, त्यांचा हिस्सा 5.89% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण ICICI बँक ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1, मित्रांनो, ICICI बँक ह्या कंपनीला 2021 साली 20,377 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत 2025 साली 54,449 करोड रुपये झालेला आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर ह्या कंपनीला सतत वाढता नेट प्रॉफिट झालेला आहे. त्या नेट प्रॉफिटमध्ये सतत अशी भरघोस अशी वाढ झालेली आहे. त्यामुळेच ICICI बँक ह्या कंपनीचा एक शेअर्स जो 2 वर्षापूर्वी 985 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 512 रुपयाला मिळत होता, 10 वर्षापूर्वी 164 रुपयाला मिळत होता, तोच ICICI बँक ह्या कंपनीचा एक शेअर्स सध्या करंट व्हॅल्यूला 1,349 रुपयाला मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी कमीत कमी 985 रुपये. मित्रांनो, लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा जास्तीत जास्त त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेता येतात. परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर पकडला तर ICICI बँकेत 2 वर्षापूर्वी 985 रुपये गुंतवले असते, 5 वर्षापूर्वी 512 रुपये गुंतवले असते, 10 वर्षापूर्वी 164 रुपये गुंतवले असते, तर त्याचे आत्ता करंट व्हॅल्यूला 1,349 रुपये झालेले आहेत. म्हणजे थोडक्यात काय, तर ह्या कंपनीनं 2 वर्षापूर्वी गुंतवलेल्या 985 रुपयाचे, 5 वर्षापूर्वी गुंतवलेले 512 रुपयाचे, 10 वर्षापूर्वी गुंतवलेले 164 रुपयाचे आज 1,349 रुपये करून दिलेले आहेत. मित्रांनो, या कंपनीनं भरघोस असा नफा दिलेला आहे. तर मित्रांनो, ह्या कंपनीनं म्हणजे आपण अभ्यासक्रमात सुद्धा पाहिले की ती कंपनीत म्हणजे कंपनीचं शेअर्स कमी भावात घेऊन जास्त भावात विकणे हा सर्वात महत्त्वाचा फायदा असतो. परंतु शेअर्स खरेदीचे अजूनही भरपूर फायदे असतात. तर मित्रांनो, ते कोणते कोणते असतात ते सुद्धा आपण अभ्यासक्रमात पाहिले. ते म्हणजे डिव्हिडंड, बोनस, राईट. परंतु मित्रांनो, आपण ह्या ICICI बँक ह्या कंपनीचा डिव्हिडंडचं जर ह्या वर्षीचं जर बघितलं तर ICICI बँक ह्या कंपनीनं मित्रांनो सर्व मागच्या काही वर्षात म्हणजे जवळजवळ इतिहास जर बघितला तर ह्या बँकेनं दरवर्षी डिव्हिडंड दिलेला आहे. आणि ह्या वर्षीचं जर आपण बघितलं तर ऑगस्ट 2025 रोजी ह्या कंपनीनं पर शेअर 11 रुपये इतका डिव्हिडंड दिलेला आहे. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की मित्रांनो, शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार जी कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते. परंतु ICICI बँक ह्या कंपनीत प्रमोटर होल्डिंग हे 0% आहे. म्हणजे प्रमोटरांचा काहीही हिस्सा ह्या बँकेत नाही आहे.
तर मित्रांनो, प्रोमोटर होल्डिंगनुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम नाही. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की ICICI बँक हे कंपनीचा जर आपण ओव्हरऑल जर निष्कर्ष काढला तर असा निघतो की ICICI बँक ही कंपनी मागील 5 वर्षापासून सतत नेट प्रॉफिटमध्ये राहिलेली कंपनी आहे. तसेच मित्रांनो, प्रोमोटर होल्डिंग जरी 0% असलं तरी DII म्हणजे विश्वसनीय संस्थांचं होल्डिंग हे 38.22% म्हणजे बऱ्यापैकी उत्तम आहे. त्यामुळेच ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम जरी नसली तरी योग्य आहे मित्रांनो. आणि लक्षात घ्या, कधीही उत्तम कंपनीत किंवा योग्य कंपनीत रक्कम जर गुंतवली तरच त्याचं रूपांतरण नफ्यात होत असतं. म्हणजे आपल्या चॅनलवर जे आपण कंपन्यांचे व्हिडिओ बनवले आहेत त्या व्हिडिओमध्ये ज्या कंपन्या गुंतवणुकीसाठी योग्य किंवा उत्तम सांगितल्यात त्याच कंपन्यात रक्कम गुंतवणे फायदेशीर ठरेल. मित्रांनो, ICICI बँक ह्या कंपनीचं म्हणजे आत्ता ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे. तर मित्रांनो, कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य असली किंवा उत्तम असली तरी 52 पासून तिच्यात कोणत्याही कारणाने जर मंदी येत असेल, म्हणजेच कोणत्याही कारणाने म्हणजे काय तर जागतिक मंदी, तशी निगेटिव्ह बातम्या, तशी प्रॉफिट बुकिंग, ह्या कोणत्याही कारणाने एकूण निर्देशांक जर खाली आल्यामुळे ह्या कंपनीच्या शेअरमध्ये जर घसरण होत असेल तर ती गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असते. मित्रांनो, म्हणजे थोडक्यात काय तर 52 पासून ही कंपनी आत्ता वार्षिक विश्लेषणानुसार जेव्हा जेव्हा खाली येईल, म्हणजे 52 पासून 10% खाली आल्यास काही शेअर्स घ्या, अजून 10% खाली आल्यास काही शेअर्स घ्या, अजून 10% खाली आल्यास काही शेअर्स घ्या. म्हणजे काय तर उत्तम कंपनीत टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे अतिशय फायदेशीर ठरत असते. तर ICICI बँक ह्या कंपनीत टप्प्याटप्प्याने सध्या वार्षिक विश्लेषणानुसार गुंतवणूक करण्यास सध्या काहीही हरकत नाही. मित्रांनो, ICICI बँक ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा ही विनंती. तसेच मित्रांनो, एक आव्हान, आपण जे सध्या कंपन्यांचे अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना उत्तम शेअर्स निवडण्यासाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू केलेले आहे आणि त्याची एक स्वतंत्र प्लेलिस्टसुद्धा आपण बनवलेली आहे. त्याचे 14 ते 15 व्हिडिओ झालेले आहेत. तर ते प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही शेअर बाजार अभ्यासक्रमचे सुद्धा व्हिडिओ पहा ही विनंती. भारत माता की जय.